हे आहेत इस्माईल मुजावर गुरुजी. गुरुजी अशीच त्यांची ओळख. त्यांचे एक विद्यार्थी म्हणजे गावठाणकार कृष्णात खोत हे. मुजावर गुरुजींनी बालवयात केलेले संस्कार आणि शिक्षणासाठी दिलेली प्रेरणा खोत कधीही विसरू शकत नाहीत. आपल्या साहित्य लेखनात गुरुजींसाठी कृष्णात खोत यांनी मोठं स्थान दिलंय. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं यंदा 9वीच्या पाठ्यपुस्तकात मुजावर गुरुजी यांचं व्यक्तिचित्रण मांडलंय. पूर्वीचा काळ असा होता की शाळेत मुलं ही फार कमी असायची, म्हणून गावात जाऊन मुलांना बोलवायची पाळी यायची. मग काही मुलांना मोठ्या मुलांना घ्यायचं, लहान मुलांना उचलून आणायचं, किंवा काही शेतात बसले त्यांना घेऊन यायचं, त्यांना गोड बोलायचं, त्यांना काहीतरी खायला द्यायचं आणि चॉकलेट वगैरे द्यायचे. असं करून त्यांना आम्ही शाळेत आणतो. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, शाहूवाडी आणि पन्हाळा अशा दुर्गम तालुक्यात मुजावर गुरुजींनी काम केलं. त्यात निकमवाडी या छोट्याशा गावात तर त्यांनी 17 वर्ष काम केलं. याच शाळेत कृष्णातला मुजावर गुरुजींचा सहवास लाभला. ज्यावेळी त्यानं फोन मला केला, सर तुमचा पाठ मुजावर आलेला आहे, तुम्ही पाहिला आहे का नाही? म्हणजे मला हा जूनच्या 3ऱ्या आठवड्यात मला त्यानं ते हे केलं, तर मी बघितलं तर मला अतिशय आनंद झाला. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकाबद्दल खूप आदर असतो, पण ते मांडण्याचं साधन त्यांना लाभत नाही. पण या गुरुशिष्याच्या जोडीला मात्र हे इप्सित साध्य झालंय. कॅमेरामन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम मराठी, कोल्हापूर.